पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबल्यानं आता महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडी आज ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करणार आहे। मोदींचा दौरा रद्द झाल्यानं उद्घाटन लांबणीवर पडल्यानं पुणेकरांचे हाल होत असल्याचा आरोप होतोय। रवींद्र धंगेकर, प्रशांत जगताप आज यांनी उद्घाटन करण्याचा इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे। 29 तारखेला शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचं मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती दिली। मुसळधार पावसामुळे मोदींचा काल पुणे दौरा हा रद्द झालेला होता। यावर सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले आहेत पाहूयात। आज तर पावसाने रद्द झालं त्याच्यावरून सुद्धा यांच्या डोक्यामध्ये सत्तेचे जर स्वप्न पडत असेल म्हणजे आम्ही तर काही मेट्रोची सुरुवात केली नाही, पण उद्घाटन आम्ही करू। हे 55 वर्ष तर मेट्रो नव्हतीच, म्हणजे मागच्या 14 पर्यंत महाराष्ट्रात 11.4 किलोमीटरची मेट्रो होती फक्त। यांच्या काळात नॅशनल हायवे 5000 किलोमीटरपेक्षा कमी महाराष्ट्रात होते, आता 20,000 किलोमीटर लागले। पुणे एक्सप्रेस हायवे गडकरी साहेबांनी बांधला, अन्यथा पुण्यावरून नेहमी यायचे आणि सांगायचे अब हम सिंगापूर करेंगे। सिंगापूर तर जागा नाही, साधा चंद्रपूर करू शकले नाही। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबल्यानं महाविकास आघाडी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ते लोकार्पण करणार अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। काय अधिकची माहिती या संदर्भातली? पुणे मेट्रोचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं, पण पाऊस आला आणि त्यांचा दौरा रद्द झाला। तेव्हा 29 तारखेला मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने मेट्रोचं उद्घाटन होईल असं सांगितलं गेलं। दरम्यानच्या काळात मवियाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता आणि आता आपण पाहतोय की जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी एकत्र जमा झालेले आहेत सिव्हिल स्टेशनच्या बाहेर। आमदार रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहेत। तुम्ही आंदोलनात सहभागी झालात, 29 तारखेला होणार आहे उद्घाटन असं म्हटलं जातं। आमचं हेच म्हणणं होतं की आज का नाही करत आणि मग 2 दिवस कोणासाठी थांबणार आहे? 2 दिवसांनी काय फरक पडणार? अहो, हे पुणेकरांना काय वेटी जात आहे आणि 2 दिवसांनी काय फरक पडणार? आत्ता करा ना, आमचं म्हणणं आत्ता करा, नाही तर आज चालू करा, एवढाच विषय आहे। आणि सगळी यंत्रणा जर तयार असेल तर मग पंतप्रधानांच्या वेळ 2 दिवसांनी मिळणार आहे आणि मग करणार आहे। तर ही चुकीची पद्धत आहे, राजकीय हित जपण्याकरता किंवा आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न आहे। तर आज केलं तर आमचं म्हणणं आज केला विषय संपतोय। मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होणार असं सांगितलं जात आहे, पण तरी तुमचं मवियाचं आंदोलन सुरू आहे। काय नेमका तुमचा आक्षेप आहे? एक तर पुण्यातल्या मेट्रोचं किती वेळा उद्घाटन करणार आणि पुणेकरांना किती वेळा वेठीस धरणार? पुणेकरांच्या उद्घाटनासाठी पैसा किती वेळा खर्च करणार हा आमचा मूलभूत प्रश्न आहे। पंतप्रधान येणार म्हणून खड्डे बुजवले जातात, पंतप्रधान येणार म्हणून डांबरीकरण केलं जातं, ग्राउंडवर डांबरीकरण केलं जातं आणि त्याची सभा घेतली जाते। हे का? ह्याच सिव्हिल कोर्टापासून याच्या आधी उद्घाटन झालं होतं, फक्त 1.5 किलोमीटरचं उद्घाटन करायला पंतप्रधान येतात। हा पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय आहे। मग हे उद्घाटन काल तुम्ही ऑनलाईन करायचं होतं, जर तुमच्यात हिंमत होती ना तर माझ्या हस्ते उद्घाटन झालं पाहिजे, तर काल ऑनलाईन करायचं होतं किंवा केंद्रीय मंत्री सुद्धा या ठिकाणी होते। हाच आमचा प्रश्न की मग आज का नाही? आपण बघतोय की आज जे उद्घाटन या ठिकाणी होणं अपेक्षित आहे अशी भूमिका व्यक्त केली जाते। आपण पाहतोय की या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुमचा काय आक्षेप आहे? जर नाही मेट्रो सुरू झाली आज तर काय करणार? या ठिकाणी मेट्रो चालू करायची नाही का आमची जी एक तयारी आहे ती आताही आहे। या ठिकाणी नका मेट्रो नका चालवणारी मंडळी पुण्यामध्ये आहेत। 29 ला होणार मुळात विषय आमच्या इशाऱ्यानंतर ही मेट्रो चालू करण्याचं नका तारीख त्यांनी जाहीर केली। काल महाविकास आघाडीतले आम्ही तिन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार काँग्रेस, उद्धवजींची शिवसेना यांनी इशारा दिल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ही तारीख जाहीर केली। मुळात नरेंद्र मोदींसाठी पुणेकरांना वेठीस धरणं हे चुकीचं आहे। नरेंद्र मोदींच्या खिशातले पैसे नाहीत, पुणेकरांच्या खिशातले पैसे आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही इशारा दिल्यानंतर ही तारीख जाहीर केलेली आहे। मुळात जी मेट्रो 3 वर्ष का उशिरा चालू होते ती मेट्रो फक्त चिखलामध्ये मोदींची सभा होऊ शकत नाही म्हणून मेट्रोचा कार्यक्रम रद्द करणे हा पुणेकरांचा अवमान आहे असं आम्हाला नक्की वाटतं। या ठिकाणी पुणेकरांचा हा अवमान आहे असं आम्हाला नक्की वाटतं, म्हणून पुणेकर या भाजपला नरेंद्र मोदीजींना नक्की त्यांची जागा दाखवून देतील। आपण बघतो या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल कोर्टचं जे मेट्रो स्टेशन आहे हे हातात कात्री घेऊन आला। काय करायचंय? ओपनिंग करायचंय मेट्रो स्टेशनचं, त्याच्यासाठी लाल रिबीन आणि कात्री आणलेली आहे। तिकडे रिबीन नाही बांधलेली? आम्ही आणली ना रिबीन कुठे हो? म्हणजे तुम्ही रिबीन आणली, तुम्हीच उद्घाटन? आम्ही सगळ्या फुल तयारीमध्ये आहे।
हे काय रिबिन कशासाठी जरा अलीकडे या. दाखवा जरा. आज मेट्रो सुरू होणार. आज मेट्रोचे उद्घाटन एका ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते होणार आणि मेट्रो सुरू करण्यासाठी हर्डीकरला घेराव घालणार आणि त्यांना आज सुरू करावं लागणार, एवढं लक्षात ठेवा. आणि ही कात्री कापायला उद्घाटन करायला हो, पण 2 दिवसांनी होतंय तरी आंदोलन का म्हणताय? पुणे- 2 दिवस का पुणेकरांना काय वेटीस धरताय? तुमचा केंद्रीय मंत्री पुण्यात आहे. ऑनलाईन तुम्ही करायचं, वंदे भारत तुम्ही ऑनलाईन करता, हे ऑनलाईन का करत नाही? मुरली अण्णांची किंमत शून्य आहे का भाजपामध्ये? मुरली अण्णांना किंमत नाहीये का? त्यांनी केलं असतं तर आमच्या सगळ्यांचं भलं झालं असतं पुणेकरांचं. जर नाही मेट्रो सुरू झाली तर काय घेराव घालणार हर्डीकर साहेबांना, घेराव. आलेले नाहीये ना. येतात ते त्यांच्या ऑफिसमध्ये, आम्ही जाणार आहोत आता आतमध्ये. येतात आता. बरं, आपण बघतोय की त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन या ठिकाणी हे आजच्या आज मेट्रो सुरू केली जाईल असं सांगतायत आणि हातात कात्री आणली आहे, रिबीन आणली आहे. आजच्या आजच उद्घाटन करणार असं सांगितलं जातंय आणि या ठिकाणी मवियाचं जे आंदोलन आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतोय की घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या आज मेट्रो सुरू व्हावी अशी भूमिका मवियाच्या पुण्यातल्या सगळ्या नेत्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पाहावं लागणार आहे आज मवियाचे हे सगळे कार्यकर्ते जे भूमिका घेऊन इथे आलेत त्याचं पुढे नेमकं काय होतंय. घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे, आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. अशा वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाठीमागे बघायला मिळतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाची जी काल घोषणा करण्यात आली त्यानंतर 29 तारखेला जो पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रम होणार आहे त्याची देखील माहिती दिली गेली. मात्र घोषणा या ठिकाणी सुरू महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.